चलो अब हम प्रार्थना करते हैं, गॉड से बातें करते हैं। हालेलुया, प्रेज लॉर्ड। स्वागत है आपका चिल्ड्रन चर्च में। ये समय है प्रार्थना का। जा कर भी अपने स्थानों में खड़े हो सकते हैं। अपने हाथों को उठाकर आंखों को बंद करके हम प्रार्थना करेंगे। आज का प्रे पॉइंट है, हम विश्व भर के सभी लड़कों और लड़कियों के लिए प्रार्थना कर रहे हैं कि उनके हृदय यीशु के सुसमाचार को ग्रहण करने और बचाए जाने के लिए खुले हैं। ये समय प्रार्थना का। हाथों को उठाकर अपने आंखों को बंद करके हम प्रार्थना करेंगे अन्य भाषाओं में। लीजे बोशा रहा दे रे हे दे रे रे हे दे, लीजे बोशा रहा दा रहा दा, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दा रहा दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दा रे हे दे रे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे हे दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे रे हे दे ए, लीजे बोशा आ, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे हे ए, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे रे हे दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे दे रे रे हे, लीजे बोशा रहा दे रे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे ए, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे दे रे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे रे रे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे रे हे दे रे हे दे रे हे दे हे ए, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे रे हे दे रे रे, लीजे बोशा रहा दा रहा दे माथे को, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे, लीजे बोशा रहा दे रहा दे ए, लीजे बोशा जा आ, लीजे बोशा रहा दे रे हे ए, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे, लीजे बोशा रहा दे, लीजे बोशा रहा दे रे हे दे रे हे दे रे। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम में, आमीन। थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। ये समय है परमेश्वर की स्तुति आराधना करने का। तो क्या शुरू करें? Great, let's go! मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है पवित्र जीवन महिमा भरा, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का, मेरा शरीर है पवित्र जीवन महिमा भरा, मेरा शरीर है मंदिर पवित्र आत्मा का। मेरा शरीर है पवित्र जीवन महिमा भरा, मेरा शरीर है मंदिर
पवित्र आत्मा का। अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं। हेलो दोस्तों, ये समय वास्तविकता संग्रह का आज का संदेश है सोने से भी अधिक मूल्यवान। और देखो, जिसकी प्रतिज्ञा मेरे पिता ने की है, मैं उसको तुम पर उतारूंगा और जब तक स्वर्ग से सामर्थ न पाओ तब तक तुम इसी नगर में ठहरे रहो। लूका 24 अध्याय 49 वचन। सोना विश्व के सबसे कीमती पत्थरों में से एक माना जाता है, लेकिन क्या आप जानते हैं कि सोने से भी अधिक कीमती और मूल्यवान कुछ है? यह दूसरा पत्थर नहीं है, यह परमेश्वर का आत्मा है, आप में रहने वाला पवित्र आत्मा। विश्व के सभी सोने से अधिक कीमती और मूल्यवान है। वह हमारे लिए परमेश्वर की ओर से महानतम उपहार है और वह मसीही जीवन को उत्साहजनक बनाता है। यदि आपने अभी तक उसे ग्रहण नहीं किया है तो आप आज की अध्ययनिका के पीछे लिखी छोटी सी प्रार्थना कह सकते हैं और वह आपके जीवन को उसकी उपस्थिति और सामर्थ से भर देगा। वचन अध्ययन यूहन्ना 14 अध्याय 16 से 17 वचन। अपने हाथों को उठाकर मेरे पीछे बोल सकते हैं। प्यारे पवित्र आत्मा, मैं अपने हृदय में और जीवन में आपका स्वागत करता हूँ। मुझे अपनी शक्तिशाली उपस्थिति और सामर्थ से भर दीजिए। यीशु मसीह के नाम में आमीन। थैंक यू दोस्तों, बाय। हालेलुया, प्रेज लॉर्ड। ये समय घोषणाओं का। अपने हाथों को उठाकर अपने आंखों को बंद करके मेरे पीछे बोल सकते हैं। मुझे बुलाया और चुना गया है। परमेश्वर की महिमा हो और आशीष को देखने के लिए मैं उसके प्रेम का अभिव्यक्ति हूँ। मेरा जीवन महिमा, आशीष और प्रेम से भरा हुआ है। मैं परमेश्वर के वचन के प्रकाश में चल रहा हूँ। मेरा जीवन उसके वचन का एक उत्पादक है। मैं वचन से भरा हुआ हूँ। यह मेरे लिए अच्छी सफलता को उत्पन्न करता है। परमेश्वर का वचन मेरा स्रोत है। यह मेरी जरूरत की हर चीज की आपूर्ति करता है। हालेलुया, प्रेज लॉर्ड, थैंक यू, गॉड ब्लेस यू, बाय बाय। प्रेज लॉर्ड, हालेलुया। कसे आहात तुम्ही सर्वजण? बोला, मी आशीर्वादित आहे। आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमच्या मित्रांसोबत, तुमचे भाऊ बहीण, जे पण कोणी तुमच्या सोबत आहेत, हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करू शकता। बोला, तुमचं स्वागत आहे। प्रेज लॉर्ड, हालेलुया। मी खूप उत्साहित आहे। मला विश्वास आहे की तुम्ही पण खूप उत्साहित आहात। वेळ आहे
वचनाची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो आहे वचनामध्ये सामर्थ्य आहे. परमेश्वराची महिमा असो. काय तुम्ही अशा कुठल्या वस्तूविषयी सांगू शकता ज्या वस्तूमध्ये सामर्थ्य आहे किंवा ती वस्तू शक्तिशाली आहे? कोणी व्यक्ती जो तुम्हाला माहित आहे की शक्तिशाली आहे? करा विचार करा. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत, जसं लोखंडाच्या वस्तू जे काय आहेत खूपच मजबूत आहेत, अगदी सहज तुटत नाही. कदाचित कोणी खेळाडू, असे बरेच आहेत ज्यांच्याविषयी आपण काय करू शकतो, सांगू शकतो. त्यांच्याविषयी आपण बोलू शकतो की ते काय आहेत, खरंच शक्तिशाली आहे, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, सर्व उत्तर तुमची काय आहे, अद्भुत आहे. पण काय तुम्हाला माहिती आहे की परमेश्वराचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन काहीही बदलू शकतं आणि कुठल्या पण वस्तूची रचना करू शकतो. वाव, आहे ना किती अद्भुत गोष्ट. काय कधी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं आहे ना, जसं आपल्याला आई वडील सांगतात खा पिया ना, कारण की आई वडिलांनी सांगितलं आहे, आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टी पाळतो. खायला सांगितलं तर खातो, बसायला सांगितलं तर बसतो, प्या तर पितो, है ना. आपण सर्वांनी हे केलं आहे. उपदेशक त्याचा 8वा अध्याय आणि 4थं वचन पहा काय सांगतो. राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्यास कोण म्हणेल तू काय करतो. राजाच्या वचनामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे. आपल्या आई वडिलांजवळ पण काय आहे, सामर्थ्य आहे. हेच कारण आहे की आपण त्याच्या सर्व गोष्टी मानतो, कारण ते आपले काय आहेत, आई वडील आहेत. आपल्या जीवनावर त्यांचा अधिकार आहे, ते आपले आई वडील आहेत. हेच कारण आहे की आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे ना. आणि परमेश्वराचं वचन पण सांगतं आई वडिलांचं काय करा, आदर करा ना, मान द्या, है ना. आई वडिलांजवळ काय आहे, अधिकार आहे. आणि अशाच प्रमाणे परमेश्वराचं वचन पण काय आहे, असंच आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे. योहान त्याचा 1 अध्याय 1 पासून 3 वचनामध्ये पहा काय लिहिलेलं आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावाचून झाले नाही. हालेलुया. वाव, तुम्ही पाहिलं याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, शब्द देव होता आणि शब्द देवासह होता. जे काही उत्पन्न झालं ते कशाद्वारे झालं, वचनाद्वारे उत्पन्न झालं. हालेलुया. काय तुम्ही अशा काही गोष्टी सांगू शकता ज्या परमेश्वराच्या वचनाद्वारे उत्पन्न झालेल्या आहेत? झाड, रोप, फुलं, जनावर, सूर्य, चंद्र, जे पण काही तुम्ही तुमच्या अवतीभोवती आजूबाजूला पाहता ते सर्व काही परमेश्वराच्या वचनाद्वारे निर्माण झालेलं आहे. जे पण काही आपण पाहतो ते सर्व काही परमेश्वराच्या वचनाद्वारे निर्माण झालेलं आहे. परमेश्वर वचन बोलला आणि त्या सर्व गोष्टी वस्तू अस्तित्वात आल्या, उत्पन्न झाली. हे कुठल्या जादूगारापेक्षाही सामर्थ्यशाली आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला बोलतो, आपण बदल आणू शकतो, वस्तू बदलू शकतो. कारण परमेश्वराच्या वचनामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे. उदाहरणासाठी जर कोणी आजारी आहे तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. आपण परमेश्वराच्या वचनाला त्यांच्या जीवनामध्ये बोलू शकतो. आपण म्हणू शकतो की बरं हो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, आणि त्या व्यक्तीला आरोग्य मिळणार, त्याला पुन्हा स्वास्थ्य मिळणार, मजबूत होऊन जाणार.
आरोग्यामध्ये चालायला सुरुवात करणार. हालेलुया. हे सामर्थ्य फक्त परमेश्वराच्या वचनामध्ये आहे आणि हे सामर्थ्य तुमच्या जवळ पण आहे. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला बोलतो, लक्षात ठेवा, परमेश्वराचं वचन प्रारंभापासून होतं, परमेश्वरासोबत होतं. जे पण काही आपण या जगामध्ये पाहतो किंवा जे पण काही उत्पन्न झालं आहे, परमेश्वराच्या वचनाद्वारे झालंय. परमेश्वराचं वचन सामर्थ्यशाली आहे. मी सांगितलं की सामर्थ्य आमच्या जवळ पण आहे, जसं आपण परमेश्वराच्या वचनाला बोलतो. हालेलुया. वाव वाव वाव. उत्साहित व्हा आणि या महिन्यामध्ये उल्हासित व्हा. जसं तुम्ही परमेश्वराच्या वचनाबद्दल शिकणार आणि त्या सामर्थ्याविषयीचे आपल्या जवळ आहे जेव्हा आपण ते बोलतो. वा वा वा. मी खूप उत्साहित आहे आणि तुम्हा सर्वांना पण उत्साहित करणार. या महिन्याच्या प्रत्येक रविवारी आमच्या सोबत जॉईन व्हा. परमेश्वराच्या वचनामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. हालेलुया. जेव्हा आपण बोलतो तेव्हा परमेश्वराच्या वचनाला बोलतो, वस्तू बदलतात. राजाच्या शब्दामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जा आपल्या मित्रांना पण सांगा, त्यांना पण तुम्ही उत्साहित करा की वचनाला ओळखा, वचनाला बोला आणि तुम्ही पाहणार वस्तूंना बदलताना. वचनामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. लॉर्ड, जर तुम्ही हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला जीवनाचा प्रभू किंवा स्वामी म्हणून स्वीकार केले नसेल, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू तुम्ही बनवू शकता. हालेलुया. तर जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपल्या जागेवरती तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून, आपले डोळे बंद करून त्याच्या मागून हे बोलणं गरजेचं आहे. आपल्या हृदयामधून विश्वास ठेवून. हालेलुया. तयार आहात तुम्ही? तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता. प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास करते. मी विश्वास करते की तो माझा आत्मा वाचवण्यासाठी क्रूसावर मेले आणि पित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून पुनर्जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलावते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर. मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करते. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर ही तुम्ही प्रार्थना केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परमेश्वर, मी धन्यवाद देते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी ज्यांनी आज तुम्हाला आपलं जीवन दिलं आहे. अंधकार आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच प्रभाव नाही. येशू यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. यांना आशीर्वाद देते. तुझं वचन, तुझा अनुग्रह आत्म्याद्वारे दैविक स्वास्थ्य यांचं आहे. सुरक्षित आहेत. वचन यांच्या जीवनामध्ये वाढत आहे आणि प्रबळ होत आहे. धन्यवाद परमेश्वर. आणि ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे भेटीची. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल आमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलून ट्रान्सफरद्वारे आपली भेट देऊ शकता. जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात तर तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता. आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुला धन्यवाद देतो
ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह तू दिलास. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर. जसं आम्ही दिलं आहे, देण्याचा आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनावर वाढत आहे. जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही आहे. लोक मापून दाबून उंचावून आमच्या पदरात टाकत आहेत. वाद परमेश्वर, या भेटीवरती आम्ही तुझ्या आशीर्वादांना बोलतो. मी म्हणतो की ही भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे, राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत आहे. धन्यवाद देतो परमेश्वर. आणि ही प्रार्थना प्रेपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्हा सर्वांना खूप मजा आली. आज आपण किती काही शिकलो आहोत. जे पण काही आपण शिकलो आहोत, जे पण आपण काही केलं आहे, ते आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्कीच शेअर करा. आणि हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा नक्कीच पहा. हालेलुया. चला, या वेळेला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुम्ही आपल्या जागेवरती उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंच उभारून, डोळे बंद करून परमेश्वराला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. महिमा देतो. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रेम, करुणा, तुझी दयाळुता, कृपा, तुझं वचन, तुझ्या आत्मा प्रार्थना करते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या मुलासाठी प्रोग्रामला पाहत आहेत. मी धन्यवाद देते. तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे. वचनाची समज त्यांच्यामध्ये येत आहे. ते यांच्यामध्ये जीवनामध्ये काम करत आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये हे चॅम्पियन आहेत परमेश्वर. आपल्या जीवनाद्वारे तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत प्रभू. धन्यवाद परमेश्वर. जर कोणी पण आजारी होता परमेश्वर, मी त्यांच्यासाठी स्वास्थ्य बोलते, स्वास्थ्य बोलते. हालेलुया. दैवीय स्वास्थ्य त्यांचं आहे प्रभू. हा परमेश्वर, हे प्रत्येक प्रकारच्या वाईट लोकांपासून, दुष्टतेपासून आणि वाईटापासून वाचलेले आहेत. धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. हे आशीर्वादित आणि एक आशीर्वाद आहेत. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. माझ्या मागून बोलू शकता. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत नेहमीसाठी आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करेल. जसं मी नेहमीसाठी परमेश्वराच्या गळामध्ये निवास करते. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मला माहितीये आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.